अतिशय कुरकुरीत आणि चवीला अतिशय सुंदर असे भजे बनवणार आहोत। आणि हे आपण पिठाचे भजे बनवलेले नाही आहेत, तर वेगळ्या पद्धतीने भजे बनवलेले आहेत। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल की हे भजे कशाचे आहेत। तर यासाठी मी चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ एक 5 तास भिजवून घेतलेली आहे। मी 3 वाट्या हरभऱ्याची डाळ आणि 1 वाटी मूग डाळ टाकलेली आहे आणि ती छान अशी भिजलेली आहे। बघू शकता तुम्ही, डाळ हाताने तोडली तर सहज अशी सुटल्या जाते, या प्रमाणात भिजवलेली आहे। डाळ खूपही भिजवायची नाही आहे, एक 5 तास पुरेसे आहेत। आता ही भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता वाटून घ्यायची आहे। यातलं पाणी आपण थोडंसं, फक्त जे डाळ घेतो तेव्हा थोडंसं पडलं तर चालेल, पण आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे, त्यामुळे काय होतं, भजे तेल पकडतात। तर अशा पद्धतीने पूर्ण मिश्रण हे वाटून घेतलेलं आहे। भज्याला अजिबात तेल पकडलं जाणार नाही आणि अतिशय कुरकुरीत असे भजे तयार होणार आहेत, बघू शकता। आणि खूप बारीक पण वाटायचं नाही आहे, जर बारीक वाटलं तर भजे गिळगिळ होतात। थोडंसं जाडसर वाटण केलेलं आहे। मिरची लसूण पेस्ट मिक्सरच्या भांड्यात छान काढून घेतलेली आहे, ती टाकायची। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं बेसन पीठ एक छोटी वाटी टाकलेलं आहे। चमच्याने म्हटलं तर एक 4 चमचे टाकलं तरी खूप झालेलं आहे। मस्त असा ओवा टाकलेला आहे, जिरे पावडर टाकून आता हाताने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे पीठ आता आपण ह्याचे लगेच भजे करू शकतो, याच्यामध्ये आपण सोड्याचा अजिबात वापर करणार नाही आहे। सोडा न वापरता हे भजे अतिशय कुरकुरीत असे होणार आहेत। आता छान मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता। पीठ जास्त पातळ नाही केलेलं, हातामध्ये सहज येईल या पद्धतीनं मी पिठात पाणी टाकलेलं आहे। हळद टाकायची आहे आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर असेल तर टाका। आता माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी कोथिंबीर टाकलेली नाही आहे। उभा चिरलेला कांदा किंवा चौकोनी तुम्हाला जो आवडेल तो कांदा टाकू शकता। कांद्यामुळे भज्याला छान जाळी पडणार आहे। आता कांदा छान मिक्स करून घ्यायचा आहे। जर कांदा आवडत नसेल तर तुम्ही बिना कांद्याचेही भजे करू शकता, असेही भजे खायला खूप छान लागतात। आता मस्त तेल तापलेलं आहे, तेलामध्ये हव्या त्या आकाराचे आपण भजे टाकून घेणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करून कमेंट करू शकता। या चॅनलवर तुम्हाला अतिशय साध्या सोप्या घरातील साहित्यातून तयार होणारे रेसिपी पाहायला मिळतील। तर मस्त असे भजे टाकायचे आहेत। यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही, पीठ पातळ नाही आहे, त्यामुळे भजे अजिबात तेल पकडणार नाही आहेत आणि खायलाही छान हेल्दी पण भजे आहेत आणि कमी तेलकट आहेत। कारण चणा डाळ आपण भिजवून घेतलेली आहे, मूग डाळ भिजवून घेतलेली आहे, त्यामुळे त्याचा पौष्टिकपणा अजूनच वाढणार आहे। हे भजे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा हवं असेल तर असेही खाल्ले तरी छान लागतात। नक्की एकदा या पद्धतीने भजे बनवून बघा। आता भज्याची एक साईड छान आपल्याला तळून घ्यायची आहे, सारखंही हलवायची गरज नाही आहे। एक साईड पूर्ण तळल्या गेली की आपण दुसरी साईड पलटून घेऊ शकतो। सुरुवातीला तेल थोडंसं कमी तापलेलं असतं ना, त्यामुळे थोडा वेळ लागतो भजे तळायला, पण मधूनही पूर्ण भजे तळल्या जातात। अतिशय तेल तापलं तर काय होतं, फक्त भजे वरून लाल होतात आणि मध्ये कच्चेच राहतात, पण हे भजे अजिबात तसे होणार नाही आहेत। मी 100% गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला हे भजे खरंच खूप आवडतील आणि तेलही पकडणार नाही आहे। तर अशा पद्धतीने आता भजे तळलेले आहेत। आता सर्वच भजे मी तळून घेणार आहे। आपल्याला कधी कधी चटकमटक खायला लागतं, भजे खावे वाटतात, पण नेहमी त्याच पद्धतीने भजे केले तर कंटाळा येतो। तर अशा पद्धतीने आपले भजे तळून झालेले आहेत, बघा किती छान दिसत आहेत, अजिबात तेलकट दिसत नाहीत आणि मधूनही छान जाळी पडलेली आहे भज्याला, त्यामुळे खायला कुरकुरीत लागतात। कांदा भरपूर प्रमाणात टाकलं तरीही काहीच प्रॉब्लेम नाही। तर मी आता सर्व भजे तळून घेत आहे। नक्की या पद्धतीने भजे बनवून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। बघा किती सुंदर दिसत आहेत ना। भेटूया नवीन रेसिपीसोबत।